नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महानगरपालिकेमध्ये गट क पदांची परमनंट भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 25,500 रुपये ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 245 जागांची वॅकन्सी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे नागपूर महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 26/12/2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 15 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी निघालेली आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजेच ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठी निघालेली आहे। एकूण वॅकन्सी जे आहेत त्या ठिकाणी या पदासाठी 36 वॅकन्सीज आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सी जे आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। तुम्ही ज्या कॅटेगरीमधून येत असाल त्यानुसार अर्ज तुम्ही या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे कनिष्ठ अभियंता विद्युत या पदासाठी, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल या पदासाठी ही वॅकन्सी या ठिकाणी आहे। 3 वॅकन्सीचे कोण या पदासाठी निघालेले आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सीज आपण स्क्रीनवरती बघू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे नर्स म्हणजेच परिचारिका या पदासाठी। JNM तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज जे आहे करू शकता। 52 वॅकन्सीचे कोण या पदासाठी निघालेले आहेत। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजेच सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदासाठी आहे। एकूण या ठिकाणी 150 म्हणजेच 150 वॅकन्सीज या पदासाठी निघालेले आहेत। त्यानंतर पुढील वॅकन्सी जी आहे वृक्ष अधिकारी म्हणजेच ट्री ऑफिसर या पदासाठी आहे। 4 वॅकन्सीज या पदासाठी एकूण निघालेले आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी आरक्षणानुसार संबंध डिटेल माहिती जी आहे स्क्रीनवरती बघू शकता। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची AICTE द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकीमधील किमान पदवी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची AICTE द्वारा मान्यताप्राप्त किमान विद्युत अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हता तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची AICTC द्वारा मान्यताप्राप्त किमान स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका धारण तुम्ही केलेली असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर स्टाफ नर्स JNM या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि JNM अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल, ट्रेड नर्स व नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन तुमचं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर वृक्ष अधिकारी या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर किंवा बॉटनी किंवा फॉरेस्ट्री पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील पदवी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण जर असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी तुम्हाला उद्यान विकास देखभाल वृक्ष संरक्षण व संवर्धन रोपवाटिका व्यवस्थापन क्षेत्रातील 5 वर्षाचा अनुभव असणं या ठिकाणी आवश्यक आहे। वेतन जे आहे या ठिकाणी कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी तुम्हाला 36,600 रुपये ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान मिळेल। कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी देखील सेम वेतन या ठिकाणी आहे 38,600 रुपये ते 1,22,800 रुपये। नर्स या पदासाठी तुम्हाला 35,400 रुपये ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल। वृक्षाधिकारी या पदासाठी तुम्हाला 35,400 रुपये ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी तुम्हाला 25,500 रुपये ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे दिलं जाईल। वयमर्यादा जी आहे तुमची 15 जानेवारी 2025ला काउंट केली जाईल। किमान वयमर्यादा सर्व पदांसाठी तुम्हाला 18 वर्ष या ठिकाणी असेल। अराखीवसाठी कमाल वयमर्यादा 38 वर्ष, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयमर्यादा 43 वर्षाची आहे। माजी सैनिकांसाठी या ठिकाणी 3 वर्ष सवलत या ठिकाणी दिली जाईल। सेवेचा कालावधी प्लस 3 वर्ष या ठिकाणी तुम्हाला सवलत या ठिकाणी असेल। प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना या ठिकाणी दिव्यांगांसाठी या ठिकाणी 45 वर्ष आणि राखीवसाठी या ठिकाणी प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी
43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. दिव्यांग व्यक्ती उमेदवार जे असतील त्यांना 45 वर्षाची सवलत असेल. भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त उमेदवारांना देखील 45 वर्ष, पदवीधर किंवा पदवीधर अंशकालीन उमेदवारांना 55 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी असेल. निवड जी आहे तुमच्या या ठिकाणी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे आपण म्हणतो त्यावरती तुमची या ठिकाणी निवड जी आहे केली जाईल. या ठिकाणी 200 मार्काची परीक्षा तुमची घेतली जाणार आहे. त्या संदर्भातील सिलेबस आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे. अर्ज जे आहेत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्यासंदर्भातील डिटेल माहिती देखील आपल्याला जाहिरातीमध्ये अशा प्रकारे दिलेली आहे. स्क्रीनवरती आपण बघू शकता. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा. जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.